आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे आणि मार्केटमध्ये भरपूर असे आंबे देखील आलेले आहेत। चला तर मग आज आपण बनवूयात आंबा ओल्या नारळाची वडी, तेही अगदी सोप्या पद्धतीने। नमस्कार, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे कढईमध्ये 1.5 वाटी खिसून घेतलेलं ओला नारळ घातलेला आहे आणि तूप 1-1.5 चमचा घातलेला आहे। तूप ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी देखील चालेल। हे मिश्रण आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही, 1 मिनिट बरंच परतून घ्यायचं आहे। हलकंसं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। साखर घालायची आहे। इथे मी अर्धी वाटी साखर आणि 1 वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे, तो 1 वाटी आंब्याचा गर घालणार आहे। पूर्ण मिश्रण एकसारखं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। साखर घातल्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ होतं, ह्याला थोडंसं पाणी सुटतं, पण हे मिश्रण आपल्याला बारीक गॅसवरती एकसारखं असं परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने आंबा आणि ओल्या नारळाची वडी बनवली तर एकदम मस्त अशी होते, तोंडामध्ये टाकताच विरघळणारी अशी होते। तुम्ही नक्की बनवून बघा। आणि थोडंसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। या पद्धतीने मिश्रण आपल्याला पूर्ण एकसारखं असं परतून घ्यायचं आहे। जशी साखर विरघळते तसं हे मिश्रण पातळ होतं। याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बारीक गॅसवरती असं घट्टसर बनवून घ्यायचं आहे। हे मिश्रण घट्टसर झाल्यानंतर कढईला थोडंसं तूप सोडतं, तुम्ही बाजूनी बघू शकता। मस्त असं कढईला तूप सोडलेलं आहे, म्हणजे हे मिश्रण आपलं तयार आहे। इथे मी प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि मिश्रण सगळं एका प्लेटमध्ये घालून व्यवस्थित असं एकसारखं थापून घेत आहे। हे मिश्रण एकसारखं असं प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटांनंतर हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर किंवा कोमट असताना, इथे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही हवे त्या आकारामध्ये वड्या कट करू शकता। इथे मस्त अशा मी चौकोन करून घेणार आहे। मस्त अशा चवीला होतात ओल्या नारळाच्या वड्या। या आंब्याच्या सीझनमध्ये नक्की बनवून बघा। तयार आहेत आपल्या आंबा आणि ओल्या नारळाच्या वड्या। इथे एक करून मी गुलाबाची पानं देखील ठेवणार आहेत। मस्त अशा झालेल्या आहेत आणि सेट होण्यासाठी ही वड्या आपल्याला 3 ते 4 तास याच पद्धतीने ठेवायच्या आहेत। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा।